सर, कित्येक वर्ष बंद असलेली बारव या ठिकाणी गाडली गेली होती. आळे गावामध्ये आता तुम्ही बारव पुन्हा परत पुनर्वृत्त करताय. नेमकी काय नियोजन आहे, कसं पद्धतीने ती बारव उभी राहणार? बरं, जय शिवराय सर्वांना. श्रीमद रायगुरु प्रतिष्ठान ही आमची संस्था आहे. गेले 10 ते 15 वर्ष झाले आम्ही संवर्धन आणि गड संगोपनाचं काम करतोय. आज जे आम्ही बारव करायला आलोय ती संतवाडी आळेफाटा रेडा समाजाची इथे बारव आहे. ही 9वी बारव आहे जी की परिवाराच्या मार्फत जिला मोकळा श्वास देण्यात येणार आहे. साधारणतः गावकऱ्यांच्या माहितीनुसार 50 वर्षापूर्वी ही जी बारव आहे ती पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली टाकली होती, कारण की लहान मुलं वगैरे येत होती, कोणाचा जीव जाऊ नये यासाठी ही बारव पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली टाकली होती. आणि ह्याची माहिती मिळता मंदिर प्रशासनाबरोबर आमची एक छोटीशी मीटिंग झाली आणि त्यांनी माहिती दिली की अशी बारव आम्हाला असं काम करायचंय. परिवाराने लगेच ह्या बारवचा सर्व जो काय आराखडा आहे तो घेतला आणि काम करायला चालू केलं. आज पाहायला गेलो तर माहित नव्हतं की ही बारव एवढी मोठी असेल, परंतु खूप मोठी अशी ही बारव आहे. तुम्ही जर पाहिलं तर आजपर्यंत एवढा आपण हा जो सगळा गाल आहे तो काढलेला आहे. अजून किती मोहिमा जातील ह्याची काहीच कल्पना नाहीये. गावकऱ्यांच्या माहितीनुसार बारवचे ही जी बारव आहे हिला या जायला 2 वाटा आहेत. बारवचे मुख्यतः 4 प्रकार पडतात, ज्याला नंदा बारव, भद्रा बारव, जया आणि विजय असे 4 प्रकारच्या बारव असतात. नंदा बारव कशाला म्हणतात? जिला शिवलिंगाच्या आकाराची जी विहीर असते, जिला जायला आणि यायला एकच वाट असते, तिला नंदा प्रकारचे बारव म्हणतात. ज्या विहिरीला यायला जायला दोन्ही बाजूने वाट असतात तिला भद्रा प्रकारचे बारव म्हणतात. ज्या विहिरीला 3 बाजू असतात तिला जया आणि जिला 4ही बाजूने पायऱ्या असतात तिला विजया. अशा 4 प्रकारचे बारव आहे. या ठिकाणची जी बारव आहे ही भद्रा प्रकारचे बारव आहे आणि परिवाराच्या मार्फत आज ह्याच बारवला मोकळा श्वास देण्याचं हे काम चालू आहे. ही जे बारवचं काम आहे किती दिवस चालेल ह्याची काही कल्पना नाहीये, परंतु लवकरच आम्ही प्रयत्न करू आणि ह्या बारवला मोकळा श्वास देऊ. मंदिर प्रशासनाकडून बरंच मोलाचं सहकार्य आम्हाला मिळतंय, कारण की फक्त येण्या जाण्याचं जो काय असेल ते फक्त परिवार करतोय, परंतु इथे आल्यानंतर राहण्याची, नाश्त्याची, आमच्या जेवणाची ही सगळी व्यवस्था ही मंदिर प्रशासनाकडून केली जात आहे. मंदिर प्रशासनाचे खरं तर खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला खूप जास्त सहकार्य करतायत. आतापर्यंत किती बारव तुम्ही पुन्हा परत जीवित केले? श्रीमद रायगुरु प्रतिष्ठान ह्या परिवाराकडून आतापर्यंत 8 बारव आपण त्यांना नवजीवन देण्याचं काम केलेलं आहे, संजीवनी देण्याचं काम केलेलं आहे. आणि जास्तीत जास्त आपण जे काम केलं ते पनवेल, लोणावळा, खालापूर, पाली ह्या साईडला आपण काम केलेलं आहे. आणि पहिल्यांदाच आपण जुन्नर मध्ये येतोय आणि ह्या बारवची ही 9वी बारव आहे जिचं काम आपल्या परिवाराच्या मार्फत केलं जात आहे. असं वाटतं एक जुनी बारव तुम्ही पुन्हा परत तिला नवजीवन करताय, कसा आनंद सर्व परिवारात भेटतो? नक्कीच हे जे काही आम्ही काम करतोय हे नक्कीच पुण्याचं आहे. आणि इथली बारव जी करायची आहे ती म्हणजे खरोखर आम्ही तर ज्ञानोबा माऊलींचा आशीर्वाद आम्ही समजतो, कारण की ज्ञानोबा माऊलींनीच आम्हाला बोलून घेतला. आज आम्ही खोपोलीवरून एवढ्या 150 किलोमीटरचा प्रवास करून इतकं काम करायला आलोय. हे कदाचित आमचे नशीब असतील, त्याच्यामुळे ज्ञानोबा माऊली आम्ही इथे बोलून घेतलं. आणि ज्यावेळी आम्ही हे काम करतो आमच्या डोक्यात एकच गोष्ट असते की ह्या ज्या काही आपल्या जुन्या ऐतिहासिक वास्तू आहेत, ह्या आपल्या पूर्वजांचा ठेवा आहे तो आपण जतन केला पाहिजे. आणि ह्या बारवचा सर्वात मोठा जर आपण विचार केलात, ह्या ज्या काही बारव त्यावेळी बनवल्या गेल्या होत्या, तर ह्या ज्या काही वाटसरू होते, जे काही या वाटेवरून जायचे, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली होती. आणि आज आम्ही कुठे ना नाही म्हटलं तरी पण पाणी वाचवण्याचं काम हे आमच्या परिवाराकडून केलं जातं. त्याच्यामुळे आम्हाला आनंद नेहमीच खूप जास्त वाटत असतो. नक्कीच तुम्ही चांगला विषय हाती घेतलेला आहे. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. इकडे बघा, इकडे लक्ष द्या. आराम करा. काय पाहिजे?